लाडकी बहिणीचा लाडकी बहिणी 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलेला आहात. तो हप्ता तुम्हाला 100% भेटणार आहे. फिक्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतं की हा 13वा हप्ता मला हवाय, त्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की जर तुम्हाला 12वा हप्ता भेटला असेल तर 100% 13वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. आणि ज्या ताईला 12वा हप्ता भेटला नाही त्यांना पण या ठिकाणी एक मोठा चान्स असणार आहे पैसे तुम्हाला भेटण्याचा, 12वा हप्ता भेटण्याचा आणि त्याचबरोबर पुढचे सगळे हप्ते चालू राहण्याचा एक मोठा या ठिकाणी प्रश्न तुमचा मी सोडवणार आहे. तर लाडक्या ताईंनो, ज्या ज्या ताईंना असं वाटतं की आपली लाडकी बहीण योजना चालू राहावी तर त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे, आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. ज्या ज्या ताईंनी तक्रारी केलेल्या आहेत, ज्या ज्या ताईंना प्रॉब्लेम आला, ऑनलाईन तक्रार केल्यानंतर त्यांना रिझॉल्व या ठिकाणी झालेले आहेत. बऱ्याच ताईंचे प्रश्न पण या ठिकाणी सुटलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमचं नाव, जिल्हा लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला व्हिडिओला वेळ न वाया घालता सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघणार 100% म्हणजे फिक्स तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आणि ऑनलाईन तक्रार कशी करायची बघा, बऱ्याच वेळेस तुम्हाला मी मागे सांगितलं होतं 181 वर कॉल करायचा आहे. ती पहिली पद्धत सांगितली होती. दुसरी पद्धत आता सांगत आहे ती म्हणजे ऑनलाईन तक्रार कशी करायची. तर ती ऑनलाईन तक्रार करायची पद्धत देखील तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तुमचं नाव लागेल, आधार कार्ड नंबर लागेल, तुम्हाला तुमचं या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर लागणार आहे. जसा तुम्ही फॉर्म भरला होता या 4-5 गोष्टी लागल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तक्रार करायची आहे. आणि तक्रार केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फिक्स स्वरूपात तुमचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होईल. आणि परत सांगतोय, प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. पुन्हा कोणाला असं वाटतंय लाडक्या ताईंनो 13वा हप्ता भेटायला पाहिजे म्हणजे भेटायलाच पाहिजे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. अशी माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम मस्त असणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. ऑनलाईन तक्रार कशी करायची ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, आता हे जे व्हिडिओ बघत आहेत अशा कोणत्या कोणत्या लाडक्या ताई आहेत ज्यांनी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला होता, पटकीने कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की बऱ्याच ताई म्हणतात की सर आम्हाला नारी शक्ती ऍप वाले ताईंनी काय करायचं. ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलाय त्यांनी पण कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय. आणि तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरलाय म्हणजेच कुणाकडे अंगणवाडी ताईकडे फॉर्म भरलाय, पटकीने कमेंट बॉक्स सांगायचंय. आणि ज्यांनी वेबसाईट वरून फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी तर खूपच महत्वाचं आहे, त्यांच्यासाठी डायरेक्ट उत्तर त्यांना भेटणार आहे. तर सर्वांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. काळजी करायची गरज नाही, फक्त ऍप्लिकेशन नंबर असणं खूप गरजेचं आहे. ऍप्लिकेशन नंबर असेल तर तुम्ही सगळीकडे तक्रार तुम्ही करू शकता. चला, तर तक्रार केल्यास हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. आणि 13वा हप्ता वाटप कधी होणार आहे तर लाडक्या ताईंनो 5 या ठिकाणी ऑगस्ट पासून हप्ता वाटप सुरू होणार आहे. मोठी बातमी पण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. चला, तर लाडक्या ताईंनो बघा, वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. काय नेमकी बघा, या स्वरूपात अगोदर तक्रार ज्यांनी केल्या होत्या त्यांना रिझॉल्व्ह झालेली आहे. बघा, रिझॉल्व्ह होणं म्हणजे काय, रिझॉल्व्ह होणं याचा अर्थ असतो की ती पूर्ण होणे, म्हणजे ती रिझॉल्व्ह झाली म्हणजे ती पूर्ण झालेली तक्रार आहे. म्हणजे त्यांच्या ज्या ज्या ताईंनी तक्रार केली ती तक्रार त्यांची पूर्ण झाली आणि त्यांना लाभ पण मिळायला सुरू झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी हे काय आहे, वेबसाईटवर फॉर्म भरला होता त्यांनी लॉग इन वगैरे केल्यानंतर या ठिकाणी तक्रार टाकली होती. तक्रार टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिझॉल्व्ह या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे तक्रार रिझॉल्व्ह पण झालेली आहे. आता यानुसार तुम्हाला सगळ्यांना एक सगळी गोष्ट सांगणार आहे, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सगळं सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुम्हाला पॉइंट टू पॉइंट, एकदम पॉइंट टू पॉइंट मी सांगणार आहे. कशा स्वरूपात कुठं जायचंय, काय करायचं, सगळं सांगणार आहे. व्हिडिओ त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघायचा आहे. आता तुम्हाला जर असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेत आहे, बऱ्याच लाडक्या त्यांचे या ठिकाणी नागपूरच्या ताई असतील, पुण्याच्या ताई असतील, बऱ्याच ताईंना ज्यांना 12वा हप्ता भेटला नाहीये किंवा ज्यांना 13वा हप्ता पण हवाय त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. कारण की तुम्हाला पण भविष्यात हा व्हिडिओ लागणार आहे. कारण जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तक्रार कशी करायची हा व्हिडिओ तुमच्यासाठी काळजीपूर्वक बघायचा आहे. चला, तर लाडके जण वेळ न व्हायला तर डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करताय. ज्यांनी
वेबसाईटवरून फॉर्म भरलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, नारी शक्ती ऍपवरून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी सांगायचं आहे, आणि अंगणवाडी ताईंकडे ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 181 वर तुम्हाला कॉल करायचा, एकदम सोपी पद्धती सांगितली होती. ज्यांना कॉल लावून ज्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही त्यांनी आता वेबसाईटवर कसं करायचंय ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय करायचंय, लॉग इन करायचं आहे. आता बरेच ते म्हणतील की सर आमच्याकडे लॉग इन नसेल तर दुसऱ्याच्या नावावर पण आपण ऍप्लिकेशन या ठिकाणी तक्रार करू शकतो. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. ऑदर्स म्हणजे दुसऱ्यांसाठी पण आपण तक्रार करू शकतो. असं नाही की ज्यांनी लॉग इन केलंय त्यांनाच फक्त तक्रार, असं नाही. समजा एक एक्झाम्पल घ्या, मी लॉग इन केलं, मला लॉग इन माहिती माझं, तर मी तुमच्या पण तक्रारी करू शकतो. तर असं ऑदर्सची पण तक्रारी करण्याची आता संधी या ठिकाणी भेटत आहे. तर लक्षात घ्या, वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरलेला आहे. तर अशा स्वरूपाचं सगळ्याला माहिती आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर तुम्हाला अशा स्वरूपाचं हे पेज दिसेल. असं पेज दिसल्यानंतर बघा इथं अर्जदार लॉग इन या ठिकाणी दिसत आहे. अर्जदार लॉग इन, या अर्जदार लॉग इन वर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सोबत तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बघा असं स्वरूपाचं पुढचं पेज दिसेल. पुढचं पेज कसं दिसतंय बघा, अशा स्वरूपाचं दिसेल. तुम्हाला लॉग इन करण्याचं पेज आहे. आता या लॉग इन मध्ये काय करायचंय, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे, आणि हा जो कॅप्चा तुमच्या तिथे येईल हाच कॅप्चा नाही टाकायचा. तुम्हाला ज्यावेळेस लॉग इन करताल तो तुमच्या समोर जो कॅप्चा दिसणार आहे तोच कॅप्चा त्या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला कॅप्चा बरोबर येत नसेल तर या ठिकाणी बघा रिफ्रेश नावाचं पण बटन आहे. रिफ्रेश नावाच्या बटनवर तुम्ही क्लिक करायचंय. कॅप्चा नवीन येईल, तो कॅप्चा परत टाकायचा आहे आणि लॉग इन करायचंय. सोपी पद्धत समजले. पहिली स्टेप काय असणार आहे, तुम्हाला वेबसाईटवर जायचंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर. दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. एकदम सोप्या भाषेत सांगायलो, खूप सोप्या भाषेत सांगायलो. ते झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन तुमचं बरोबर झालं की तुम्हाला ह्या पेजवर तुम्ही येताल. आता ह्या पेजवर आल्यानंतर एक महत्वाची गोष्ट, तक्रार फॉर्म ही आपल्याला करायची. तक्रार करायची बरोबर आपल्याला तुम्ही मराठी वगैरे शोधायचं आहे. मराठीमध्ये शोधल्यानंतर तुम्हाला हे बघा या ठिकाणी तक्रार नावाचं दिसतंय बघा. या ठिकाणी तुम्हाला होम दिसतंय, योजनेबद्दल माहिती दिसते, यापूर्वी केलेले अर्ज तुम्ही किती अर्ज केले ते दिसतंय, प्रोफाईल तुमची दिसते, आणि या ठिकाणी बघा तक्रार नावाचं एक नवीन आलेलं आहे, तक्रार करायची ते आलेलं आहे. नंतर योजनेची माहिती आहे आणि लॉग आउट आहे. तर याच्यातलं तक्रार याच्यावर क्लिक करायचंय. सगळ्याला समजलं, सोपी सांगायलोय बघा. ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताना हे तुमच्या समोर दिसेल, तिथल्या तक्रारवर क्लिक करायचे. तक्रारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते हे दिसेल तुम्हाला की काय करायचे. या ठिकाणी बघा तुमच्या समोर, या ठिकाणी दाखवतो परत एकदा. तक्रार केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचं हे बटन हे दिसेल. जर तुम्ही अगोदर जर तक्रार कोणी केली असल्यास तर अशा स्वरूपाचं तुम्हाला तक्रार सूची दिसेल, आणि ऍड गव्हर्नर्स वर क्लिक करायचंय. ऍड गव्हर्नर्स वर तिथे क्लिक करायचंय. जर तुम्ही आधीच तक्रार केली असेल तर तुमचे हे जेवढे तक्रार केले ते स्टेटस दिसेल ते अशा स्वरूपात. जर नसेल केली तुम्ही तर डायरेक्ट ऍड गव्हर्नर्स वर क्लिक करायचंय. ऍड गव्हर्नर्स म्हणजे तुम्हाला तक्रार करायची, अशा स्वरूपाचं तुम्हाला करायचंय. आणि ते तक्रार केल्यानंतर तुम्हाला बघा अशा स्वरूपाचा हा फॉर्म दिसेल. तक्रारचा प्रकार, पहिली गोष्ट तक्रारचा प्रकार आपल्याला काय शोधायचा बघा. या ठिकाणी कंप्लेंट अगेन्स्ट ऑदर ऍप्लिकेशन बघा, म्हणजे ऑदर ऍप्लिकेशन तुम्हाला मी आताच म्हणलं होतं की दुसऱ्यांच्या नावावर पण आपण ही तक्रार करू शकतो. तर कंप्लेंट अगेन ऑदर ऍप्लिकेशन याच्यावर क्लिक करायचंय. आणि नंतर तक्रार ही केल्यानंतर बघा पुढची तक्रार श्रेणी. ही तक्रार श्रेणी काय आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तक्रार श्रेणीमध्ये बघा डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा. व्हिडिओ केल्याने थोडा मोठा होईल, पण व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, कारण की अशी माहिती सोपी भाषेत तुम्हाला कुठंच सांगितली जाणार नाही. तुम्ही बरेच जण विचारतात की सर 12वा हप्ता का नाही भेटला, 12वा का नाही भेटला, तर एकदम सोप्या पद्धतीने सांगायलोय. आणि या ठिकाणी बघा ऑदर्स वर क्लिक करायचं. तक्रार श्रेणीवर ऑदर्स वर क्लिक करायचंय. तक्रार प्रकारामध्ये सिलेक्ट करायचंय कंप्लेंट अगेन्स्ट ऑदर ऍप्लिकेशन. ऑदर्स म्हणजे दुसऱ्यांच्या ऍप्लिकेशनसाठी, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या पण ऍप्लिकेशनसाठी तक्रार करू शकतात. बघा बऱ्याच त्यांचे लॉग इन वगैरे होत नाहीत, त्यांनी दोघींनी एकमेकाला मदत करून आपल्या तक्रारी पण तुम्ही करू शकतात. किंवा ई सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर पण ते तुमची तक्रार देऊ शकतात. फक्त आता काय महत्वाची माहिती लागते ते लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे तुमचं अर्ज क्रम. या ठिकाणी तक्रारचा प्रकार आपण टाकलाय, तक्रारची हे श्रेणी पण टाकली, अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर नाव तुमचं बरोबर टाकायचं आहे, आधार कार्डवर जे नाव आहे ते. नंतर पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे, नंतर तालुका टाकायचा आहे, नंतर गाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर महानगरपालिका टाकायची आहे, मतदारसंघ या ठिकाणी टाकायचा आहे, आणि पिनकोड टाकायचे. बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्स सगळ्याला माहिती आहे.
आपलं नाव सगळ्याला माहित असते, ऍप्लिकेशन फॉर्म नंबर सगळ्याला माहित असते त्याच्यानंतर गाव, जिल्हा, तालुका वगैरे सकाळचे, कुणी जर शहरात असेल तर महानगरपालिका वगैरे सिलेक्ट करायची आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. हे सोपं आहे, सगळ्याला माहिती आहे याच्यामध्ये. ते टाकल्यानंतर तुम्हाला तक्रार करायची. बघा या ठिकाणी तक्रार करायची म्हणजेच काय, तर वर्णन करा म्हणजेच काय, तक्रार करायची की तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय होतो. तर त्याच्यात स्पष्ट शब्द तुमच्या भाषेमध्ये लिहायचे. असं काही नाही की बाबा हीच फक्त मजकूर पाहिजे, तुमच्या भाषेमध्ये सुरुवात काय करा की बाबा मला आतापर्यंत 11 हप्ते भेटलेले आहेत, पण मला 12वा हप्ता भेटलेला नाहीये, तरी तो हप्ता चालू तुम्ही करावा, अशा स्वरूपात तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर पुढे तुमची अजून थोडीफार माहिती सांगू शकता की आमच्या घरामध्ये आम्ही दोघी जणी राहतो किंवा तिघी जणी राहतो किंवा आम्ही 4 जणी या ठिकाणी राहतो. तर आम्ही अगोदर सगळ्यांनी फॉर्म भरले होते, पण या ठिकाणी बाकीच्या 2 लाडक्याताईंचे फॉर्म आमचे बंद करावेत. म्हणजे जर 4 जण राहत असतील तर 2 जणांचे फॉर्म यांचे बंद करावेत आणि माझा फॉर्म चालू ठेवा. म्हणजे घरातल्या 2 जणांचा फॉर्म तुम्ही चालू ठेवू शकता आणि बाकीच्या लोकांचे तुम्ही फॉर्म कट करू शकता. तर अशा स्वरूपाचा मजकूर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि तो मजकूर लिहिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे कागदपत्र वगैरे डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आणि शेवटी सबमिट बटनावर क्लिक करायचे. बघा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा स्वरूपाचे आर यू सर्टन यू आर ऑन टू सबमिट, बरोबर. मग सबमिट बटनावर या ठिकाणी क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा अशा स्वरूपाचं सक्सेस गव्हर्नन्स सबमिटेड सक्सेसफुली, म्हणजे तुमची तक्रार या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झाली अशा स्वरूपात दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला कंप्लेंट सबमिटेड सक्सेसफुली अशा स्वरूपाचा या ठिकाणी डायलॉग बॉक्स येईल आणि क्लोज तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर असे केल्यानंतर तुम्हाला परत तुम्ही जी तक्रार केली ती तक्रार तुम्हाला या ठिकाणी दिसायला सुरू होईल. तक्रार बटनावर क्लिक करायचं आणि तक्रार बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची तक्रार या ठिकाणी काय होईल, इन रिव्ह्यू मध्ये दिसेल. इन रिव्ह्यू म्हणजे तुमची अजून तक्रार घेतलेली नाहीये. ज्यावेळेस ते तुमची तक्रार समोर येईल त्यावेळेस तुमची तक्रार काय बघतील आणि ते रिझल्ट स्टेटमध्ये टाकतील किंवा तुम्हाला त्याचा मेसेज पण येईल, कॉल पण येईल त्यांचा की अशा स्वरूपाची तुम्ही तक्रार केलेली आहे म्हणून. तर अशा स्वरूपाची लाडक्या ताईंनो सर्वांनी तक्रार करायची आहे. ज्या ताई या ठिकाणी रडत बसल्या होत्या की सर आम्हाला 12वा हप्ता अजून भेटलेला नाहीये किंवा ज्या ताईंना आता असं वाटतं की आपला काही प्रॉब्लेम झालाय, त्यांनी अशा स्वरूपात ऑनलाईन तक्रार करायची आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता, त्याच्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही हा बघितला, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. खूप महत्त्वाची, खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. अशा स्वरूपात डिटेल स्वरूपात माहिती तुम्हाला कुठे जास्त करून भेटणार नाहीये. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बघा अशा चांगले माहितीसाठी व्हिडिओ आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा आणि काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.